नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य करा. मित्रपरिवारालासुद्धा ह्याच्याबद्दल सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते विचारू शकता. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहेत. हे व्हॉट्सॲप ग्रुप आठवडाभर बंद असतात. फक्त रविवारी सकाळी 8 ते 12 हे ग्रुप मी उघडते. ह्याच्याबद्दल 8 ते 12 ह्या वेळामध्ये ग्रुपचे मेंबर आपले असलेले प्रश्न मला विचारतात आणि हे प्रश्न जर खूप गहन असतील तर तेच विषय घेऊन मी तुमच्यासाठी यूट्यूबवरती हे व्हिडिओ बनवत आहे. तर आजचा प्रश्न खूप सुंदर आहे की ताप आल्यानंतर कुठल्या गोळ्या घ्यायच्या, कुठल्या गोळ्या नाही घ्यायच्या, काय खायचं, काय नाही खायचं ह्याच्याबद्दल थोडं तुम्ही सांगा. एकतर ताप आल्यानंतर लहान मुलं असतील तर त्यांची भूक उडालेली असते, त्यांना मी काय खायला देऊ, हा असा एक प्रश्न एका आईचा आलेला आहे. त्याच्यामुळे पहिलं काही मिथ्स आणि फॅक्ट्स असं मी घेते. तर ते प्रश्न असे आहेत की डॉक्टर, जर का ताप आलेला असेल तर डॉक्टर राजरोज किंवा आम्हीसुद्धा ऐकून आम्हाला माहिती आहे डोलो 650 घ्यायची किंवा डोलो ही गोळी आजकाल खूप प्रसिद्ध झालेली आहे. डोलो म्हटलं की ती डोलो 650 असंच धरतात, असं नाही आहे. अनेक कंपन्या आहेत, जसं मॅनकाइंड फार्मसी आहे, त्यांची डोलोकाइंड प्लस, डोलोकाइंड MR, डोलोकाइंड SR अशा पेनकिलर्स पण गोळ्या आहेत. त्यामुळे मी जेव्हा लोकांना सांगते डोलो, त्या म्हणते थांबा डोलो म्हणजे डोलो 650 नव्हे, मला तुम्हाला पेनकिलर द्यायचे आणि त्याचं नाव डोलोनी सुरुवात होतं, त्यामुळे नीट लक्ष घ्या. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की पूर्वी आपण कालपॉल किंवा मेटासिन, क्रोसिन ह्या नावाने औषधं घेत होतो. आता आपण डोलो 650 घेतो किंवा मेफ्टाल घेतो. ही औषधं खूप स्ट्रॉंग आहेत. डोलो 650 हे मेटासिन किंवा क्रोसिनपेक्षा त्याच्यामध्ये पॅरासिटामॉलचं प्रमाण खूप जास्त आहे. हे पॅरासिटामॉल आपल्या लिव्हरला घातक असतं, एवढं लक्षात घ्या. ताप आपला आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा कमी होतो. मी आज 40 वर्ष प्रॅक्टिस करते आणि माझे अनेक पेशंट जे 40 वर्षापासून माझ्याकडे आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या घरात महासुदर्शन काढा, महासुदर्शन घनवटी, त्रिभुवन कीर्ती हे काढे तर अगदी असतातच असतात. आणि हे काढे तुम्हाला, काढा किंवा ह्या गोळ्यासुद्धा तेवढ्याच उपयुक्त असतात की जेवढं की मेटासिन किंवा क्रोसिन असतं. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे डोलो 650 हे अजिबात घ्यायचं नाही आहे काही झालं तरी. त्याच्यामध्ये पॅरासिटामॉलचं प्रमाण खूप जास्त आहे. साधी मेटासिन, क्रोसिन तुम्ही देऊ शकता. त्याच्याबरोबर ते सिरप असेल लहान मुलांना, गोळी असेल मोठ्या माणसांना. सप्तकीर्ती म्हणून एक सिरप येतं, जे त्रिभुवन कीर्ती तसं सप्तकीर्ती हे सिरप असल्यामुळे लहान मुलांना तापाला तुम्ही देऊ शकता. तसंच काम करतं जसं की क्रोसिन किंवा मेटासिन करतं. आता त्या बाईने विचारलं की ताप आल्यानंतर थंड पाण्याने अंग धुवून घ्यायचं किंवा त्या व्यक्तीला, लहान बाळांना वगैरे तसं काही करू नका. मिठाच्या पाण्याच्या घड्या जरी तुम्ही कपाळावर ठेवल्यात तरीसुद्धा ताप उतरतो. पण ताप जर खूप वेळ उतरलेला नसेल तर मग तुम्ही, आणि समजा तुम्ही आयुर्वेदिक औषधं दिले आणि अजून ताप उतरलेला नाही आहे, तर थोडंसं मेटासिन, क्रोसिन 1 चमचा, अर्धा चमचा, 2.5 ml देऊन बघा. आणि ताप उतरलेला नसेल तर मग त्या तापासाठी आपल्याला तपासण्या करायच्या आहेत. पण इथे एक मुद्दा लक्षात घ्या, तपासण्यांमध्ये त्या तपासण्या पॉझिटिव्ह येण्यासाठी काही काळ जावा लागतो. जसं आता आपल्याला टायफॉईड झाला आहे फॉर एक्झाम्पल, तो टायफॉईड रक्तामध्ये येण्यासाठी 15 दिवस जायला लागतात. त्याच्याशिवाय तुम्ही रक्ताची तपासणी करा, त्याचा काही उपयोग नाही आहे. पण टायफॉईड तुमचा डॉक्टर त्याची तपासणी करू शकतो नाडी बघून, आणि ती नाडी बघून आम्ही सांगू शकतो की हा ताप टायफॉईड आहे. 2-3 ताप खूप जास्त, काही लोकांना वाटतं खूप जास्त ताप म्हणजे वाईट ताप. आता ह्याच्यात फरक बघा. आपल्याला फक्त सर्दी खोकला झाला आहे, त्याचा ताप नेहमी ना खोकल्याचा जो फॅरिंजायटिसचा ताप असतो 2-3-4 पर्यंत पोचतो. आता फॅरिंजायटिसपेक्षा TB हा एक घातक रोग आहे. पण TBचा ताप किती असतो? 99, 99.5. आपल्याला वाटतं साधा 99.5 ताप आहे, पण TB किती घातक रोग आहे बघा. म्हणजे तापाचे प्रकार असतात. आता 2 ताप येत असेल आणि तुमचं फुल अंथरूण भिजून जात असेल, नाडी तुमची तेवढी जलद नसेल, तर हा टायफॉईडचा प्रकार असू शकतो. पोटात दुखत असेल तर त्याच्याबरोबर ते टायफॉईड असू शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करू नका. त्याच्याबरोबरच एक गोष्ट लक्षात घ्या,
डॉक्टरांना घाईघाई करू नका. नाहीतर डॉक्टर काय करतात की तुम्हाला घाई आहे म्हणून चला टेस्ट करा. पण तुम्ही थोडा धीर धरा. लगेच अँटीबायोटिक सुरू करू नका. ताप कुठल्या प्रकारचा आहे? एक अँटीबायोटिक दिलं नाही ताप बरा झाला. दुसरं, अरे पहिल्यांदा एक्सरे काढा, ब्रॉन्कायटिस आहे का, निमोनिया आहे का, तर त्याला वेगळं अँटीबायोटिक लागणार आहे. मी जरी आयुर्वेदिक डॉक्टर असेल, मी अँटीबायोटिकच्या विरुद्ध नाही, पण ते कधी द्यायचं, केव्हा द्यायचं आणि कुठलं द्यायचं? उगीचच 2-3 अँटीबायोटिक अगोदर देऊन झालेली आहेत आणि रोग वेगळाच आहे, असं नको व्हायला. म्हणून ताप आलेला असताना पहिल्यांदा धीर धरा. जर तुम्ही त्यांना फक्त क्रोसिन, मेटॅसिन किंवा आपली आयुर्वेदिक माझी औषधं जसं मी म्हटलं सुदर्शन काढा, सुदर्शन घनवटी दिली, तर जेव्हा तुम्ही रक्ताची तपासणी करणार आहात तेव्हा ताप कुठल्या प्रकारचा आहे सरळ येईल. पण अगोदरच जर अँटीबायोटिक दिलेला आहे तर ते रक्ताच्या तपासणीमध्ये तेवढं पॉझिटिव्ह येणार नाही, मग तुम्हाला कळणार नाही. जसं डॉक्टर म्हणतात मलेरिया आलेला असताना लगेच तपासणी करा की आपल्याला कळेल की मलेरिया आहे. म्हणून घाई करू नका. आपल्या मिठाच्या पाण्याच्या घड्या तुम्ही ठेवू शकता, पण अगदी बाळांना नेऊन पूर्ण थंड पाण्याने आंघोळ वगैरे असं काही अघोरी उपाय करू नका. कोणी पण सांगू दे, बर्फाने पुसून, साध्या पाण्याने पुसून काढा जरासं. बाळाला मधनं मुगाचं पाणी, भाताची पेज, इलेक्ट्रॉलचं पाणी, फळांची सरबतं, फळांचे रस, जरी आयुर्वेद फळाच्या रसाच्या विरुद्ध असला तरी लहान बाळांच्या विरुद्ध हे पथ्य येत नाही. त्यामुळे मधनं पोषक तत्व त्यांना गोष्टी म्हणून दाखवा. त्यांना कुठे दुखत असेल अंग तर जरा चेपून दाखवा. गाणी म्हणा, म्हणजे त्यांचं मन त्यावेळी अगदी हलकं फुलकं असतं, तर चिडचिड होऊ नये. अशा प्रकारे मोठी पण माणसं असतील तर त्यांच्या शेजारी बसा, त्यांच्याशी गप्पा मारा. साखर घातलेली कॉफी, पार्लेजीची बिस्किटं खूप चांगली त्यावेळी. इतर वेळी खाल्लेली आपण म्हणतो नको, पण त्यावेळी साखर आपल्याला पाहिजे असते थोडीशी ताकद येण्यासाठी. नंतर मी सांगितलं तसं चिकनचं सूप, मशरूमचं सूप, पालकचं सूप असा त्याच्याबद्दलचा मी व्हिडिओ वेगळा केलेलाच आहे. त्यामुळे त्या प्रकारचे आपण फ्रूट्स आणि ज्यूस वगैरे सूपसुद्धा देऊ शकतो. पाणी पण पुष्कळ प्रमाणामध्ये द्यायचं. ताप कुठला आहे हा निराकरण होईच्या अगोदर उगीच घाईघाई करून टेस्ट करायच्या नाही. त्यामुळे ह्या पद्धतीने हे करा आणि हे करू नका असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. काही मुद्दे एखादे माझे राहून गेलेले असतील त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारायला विसरू नका. तर अवश्य हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा. नमस्कार.